सेवास्फूर्ती सत्कार सोहळा शनिवार दिनांक 30/11/2024 रोजी जिल्हा परिषद शाळा नानकर येथे मान्य श्री काशीनाथ बबन पष्टे सर, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद नानकर, केंद्र शिवनगर, चौदरपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे 37 वर्षे 8 महिने सेवा केली. सेवास्फूर्ती सोहळ्याचे आयोजक शिक्षक वृंद, केंद्र शिवनगर, चौदरपाडा तसेच मान्य श्री काशीनाथ बबन पष्टे सर यांचा छोटासा परिवार. मान्य श्री काशीनाथ बबन पष्टे सर, सौ लता काशीनाथ पष्टे मॅडम, मुलगी सौ अंकिता योगेश निमते, जावई मान्य श्री योगेश निमसे, मुलगा प्रतीक काशीनाथ पष्टे असा यांचा परिवार. तसेच जिल्हा परिषद शाळा नानकर येथील शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक मान्य श्री काशीनाथ बबन पष्टे सर, शिक्षिका सौ अलका ज्ञानदेव भोईर, सौ सरिता अनिल काले मॅडम, सौ कांचन जयवंत सुरोशे मॅडम, सौ दीप्ती अभिजित पिंगले मॅडम, मान्य श्री देवसिंग बालूसिंग ठाकूर सर. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मान्य श्री दत्तात्रय सुतार सरपंच, मान्य श्री मनोज पाटील माजी उपसरपंच, मान्य श्री हरिदास कालन पोलीस पाटील. या कार्यक्रमात अनेक शिक्षक वर्ग, नातेवाईक, मान्यवर व नानकर गावचे ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्य श्री काशीनाथ बबन पष्टे सरांना शाल पुष्पगुच्छ देऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मान्यवरांनी व शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त केले. पष्टे सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. काही जण म्हणतात हसू आणि आसू असे दोन्ही एकत्र असतात, पण म्हणजे माझं वैयक्तिक मत असं की एक जेव्हा सेवानिवृत्त माणूस होतो त्यानंतर तो त्याला हवं तसं स्वच्छंदी जीवन जगू शकतो. म्हणजे एक आपण त्याला फ्री बर्ड म्हणता येईल की वाटेल तिथे उडता येतं. त्यामुळे एकदम तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात सर ही होत आहे. ह्या तुमच्या नवीन आयुष्यासाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा तर आम्ही देणारच आहोत. तत्पूर्वी सरांचं आपण थोडासा जीवन परिचय करून घेऊया. सर श्री काशीनाथ बबन पष्टे सर, मुक्काम पोस्ट माझगाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, हल्ली मुक्काम कल्याण. सरांचा जन्म 3 नोव्हेंबर 1966 रोजी झाला. सरांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा माझगाव व जिल्हा परिषद शाळा नागाव येथे झालं. म्हणजेच जिल्हा परिषद शाळांमधून एक अष्टपैलू विद्यार्थी घडतात याची प्रचिती आपल्याला आज सरांच्या याच्यातून आपल्याला समोर येते आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालणं किती आवश्यक आहे हे आपल्या सगळ्यांना कळेल. सरांचं पुढील शिक्षण हे सरळगाव हायस्कूल, मुरबाड हायस्कूल तसेच डीएड कॉलेज शिवळे येथे झालेलं आहे. सरांनी उच्च शिक्षण MA मराठी यांनी MPED सुद्धा त्यांनी केलेलं आहे. सरांनी सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड येथे 1 वर्ष नोकरी केली. नंतर जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा पाडाळे येथे त्यांनी 16 वर्ष नोकरी केली. नंतर जिल्हा परिषद शाळा मालेड येथे त्यांनी 16 वर्ष नोकरी केली व जिल्हा परिषद शाळा नानकर येथे सर गेल्या 5 वर्षापासून आजतागायत कार्यरत आहेत. अशा एकूण 37 वर्ष 8 महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर सर आज नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. सरांच्या परिवारामध्ये सरांच्या सहचारिणी अर्धांगिनी सौ लता काशीनाथ पष्टे मॅडम ह्या पदवीधर शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद शाळा मांजर्ली, तालुका कल्याण येथे कार्यरत आहेत. सरांच्या संसार वेलीवर 2 फुलं उमललेली आहेत. म्हणजेच अंकिता व प्रतीक पैकी ज्येष्ठ मुलगी अंकिता योगेश निमसे B फार्मसी झालेला आहे, MBA पण केलेला आहे, LLB सुद्धा अशी उच्च विद्याभूषित सरांची मुलगी आहे. फार्मा कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरीला आहे. तर जावई श्री योगेशजी निमसे
BE मेकॅनिकल आणि LLB झालेले आहेत. युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य या पदावर ते कार्यरत आहेत. मुलगा प्रतीक आज तो उपस्थित नाहीये. ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये त्याने MBA केलेला आहे आणि स्वतःचा बिझनेस आहे. सरांची अशा प्रकारे सरांच्या मागे मोठा परिवार आहे आणि सरांसोबत मोठा परिवार असल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सुखाचे क्षण येतील आणि येत राहो अशी शुभेच्छा मी त्यांना देते. सेवानिवृत्तीचा दिवस म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं. तुम्हाला जे जे हवं ते सारं मिळावं सर, अशी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा. धन्यवाद. 30/11/2024 रोजी वार शनिवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारकर येथे माननीय श्री आजच्या कार्यक्रमाच्या सेवा सत्कारमूर्ती काशीनाथ बबन पष्टे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त उपस्थित मंचावर आपल्या भिवंडी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सन्माननीय आसुळे साहेब, शिवनगर केंद्राच्या आमच्या कुटुंब प्रमुख केंद्र प्रमुख मॅडम माननीय प्रिया पाटील मॅडम, उच्च प्राथमिक शाळा देवरुम या शाळेचे माननीय मुख्याध्यापक, तसेच पष्टे सर यांच्या सहचारिणी पष्टे मॅडम, त्यांचे जावई, तसेच या गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट परिवार, उपस्थित सर्व शाळेचे मुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षक, सहकारी शिक्षिका, शिक्षक व उपस्थित सर्व गुरुजन आणि खास करून माझगावमधून आलेले सर्व पष्टे परिवार, सरांचा सर्वच परिवार इथे आवर्जून उपस्थित राहिला, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या सर्वांचं आमच्या शिवनगर केंद्रातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करते. सरांच्या स्मृती जसं मॅडमने आता सांगितलं, जुन्या नव्या स्मृती आपल्या आठवणींना आज उजाळा देऊन देतात. जुन्या आणि नव्या आज दोन्ही आठवणी माझ्यासोबत आहेत. आज मला प्रथम इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली हा खरंच खूप मोठा मान आहे. आणि आतापर्यंत पष्टे सरांनी जे काही सहकार्य करण्याची जी मला नेहमीच संधी दिलेली आहे, नेहमीच आमच्या अडचणींना उभी राहण्याची जी काही त्यांनी आम्हाला नेहमीच मदत केलेली आहे, त्या मदतीप्रती आभार मानण्याची आज खूप मोठी संधी मिळाली मला. सन 2010 साली माझगाव शाळेमध्ये मी पहिल्यांदा उपस्थित झाले. नगर जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच काम करण्याचं संधी मला ठाणे जिल्ह्यात मिळाली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यात माझगाव येथे मला नोकरीचा पहिला आदेश मिळाला. अगदी आपल्या घरापासून दुसऱ्या घरामध्ये जाणं किंवा इतर ठिकाणी काम करणं हा पहिलाच अनुभव. आणि अशा अनोळखी ठिकाणी काम करत असताना एक आधार हवा असतो, एक सुरक्षित जागा हवी असते. आणि अशा वेळेस माझगाव मधनं अगदी आमचंच काय तर यापूर्वी जे शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझगाव येथे कार्य करून गेलेले आहेत, त्या सर्व शिक्षकांना अगदी हक्काची जागा म्हणजे पष्टे सरांचं घर. अगदी म्हणजे जेंट्स असू देत किंवा महिला असू देत, अगदी कोणतेही सुरक्षित ठिकाण म्हटलं तर अगदी पष्टे सरांचं. कोणती अडचण असू दे, काही असू दे, अगदी चहा बनवण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत इथपर्यंत आम्ही त्यांच्या घरात मनमोकळेपणाने वावरलेलो आहोत. आणि मला तर त्यांच्याकडे जो सहिष्णुता, सहकार्य, विनयता तसेच विनम्रता हे जे गुण आलेले आहेत हे त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून मिळालेले आहेत. हा जो संस्कारांचा वारसा जो आहे तो आम्ही त्यांच्या प्रत्यक्ष आई वडिलांकडून पण पाहिलेला आहे. आणि ते भाग्य आम्हाला मिळालं त्यासाठी सुद्धा मी त्यांचे खूप आभार मानते. माननीय तसेच त्यांच्या सहचारिणी पष्टे मॅडम यांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केलेला. म्हणजे प्रत्येक त्यांचं घर हे आम्हाला आमचंच वाटायचं. काही अडचणी असू देत, चला त्यांच्या खास करून त्यांच्या आई वडिलांसोबतच सीताई होत्या. सीताई सुद्धा अगदी आमच्या हक्काच्याच असायच्या. आजी म्हणायचो आम्ही त्यांना, आम्हाला त्यांच्या स्वरूपात आजीच मिळाली. आणि सरांची ओळख घरामध्ये भाऊ म्हणजे ते सगळ्यांचेच भाऊ, आमचे सुद्धा भाऊ झाले. पूर्ण माझगाव गावामध्येच अगदी सगळ्यांचे लाडके भाऊ म्हटलं तर काशीनाथ भाऊ असंच. तसेच त्यांचे मोठे दादा ताई आशा निशा ताई आज आवर्जून आठवण येते मला त्यांची. पण खरंच मन भरून येतं. अत्यंत अडचणीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला हक्काची माणसं भेटतात, आधाराची माणसं भेटतात,
त्यावेळेस खूप बरं वाटतं. आणि मुरबाड तालुक्यात 13 वर्ष काम केल्यानंतर भिवंडीत प्रथमच बदलीचा अनुभव आल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती, नवीन जागा, नवीन लोक, कसं होणार, काही बदलीचाही अनुभव होता. आणि त्याच वेळेस असं समजलं की अरे पष्टे सर आहेत तिथे, म्हटलं मग काहीच टेन्शन नाही. अजूनही मन भरून येतं. पष्टे सर म्हटल्यावर मला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास वाटला नाही वाटायचं नाही चला आहे पष्टे सर आहेत, काहीच टेन्शन नाही. आणि मला इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. व इथे जमलेल्या सर्व माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, पष्टे सरांचा सहवास आम्ही सोबतच या शाळेत एकदाच आलो दोघं, पण सर कधी मुख्याध्यापक म्हणून आमच्यासोबत कधीच वागले नाही. पण सरांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. सरांनी कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट करायची बोलले का आधी विचारायचे, ठाकूर सर करायची का, हो म्हणलं का मग ती कुठलीही गोष्ट असो करायची म्हणजे करायची. म्हणजे सरांचं असं वाटतंय सर प्रत्येक गोष्ट. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेचा भावार्थ पाहण्यासारखा आहे. अस्तमान होणाऱ्या सूर्याने निस्तब्ध पृथ्वीस विचारले की माझं कार्य यापुढे कोण चालू ठेवेल. कुणीही उत्तर द्यायला तयार नाही हे पाहून एक पणती उद्गारली की मी माझ्या परीने करेन. समाजात शिक्षकाला पणती झाल्याशिवाय गत्यंतर नाही आणि पणतीची यथार्थता लक्षात ठेवून आमचे गुरुजन काम करत आहेत. त्यावर आमच्या साहेबांचा देखील विश्वास आहे. धन्यवाद. पुढे मॅडम. माननीय हंसोले साहेब, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती भिवंडी, तसेच या केंद्राच्या केंद्रप्रमुख मॅडम प्रिया पाटील मॅडम आणि माझे परममित्र पष्टे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर श्रोतागण जेही मान्यवर आहेत, पण व्यासपीठ छोटं असल्यामुळे आपल्याला या सर्वांचं प्रथम स्वागत करतोय आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. पष्टे सर 4-5 वर्ष झाली समजा. त्यांना मी काय मित्र म्हणू, सखा म्हणू, सवंगडी म्हणू का आमच्या केंद्राची 15 लोकांची मुख्याध्यापकाची टीम आहे त्याचे कॅप्टन म्हणू, असं वेगवेगळ्या भूमिकेमधले ते. त्याचे आता बघा सहवासात राहिलेले चव्हाण मॅडम, राठोड मॅडम आणि ठाकूर सरांनी भावूक झाले. त्यांचं मनोगत व्यक्त करणं, त्याच्याबद्दल त्यांचे विचार मांडताना मला भाऊ घेऊन जमणार नाही. मी त्यांना नेहमी सोयरे म्हणतो. लांबून दिसले का सोयरे हाक मारले का ते हसत असतात. खूप आनंदी स्वभाव, सतत हसरे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, पष्टे सर आता इथे असतील तर 5 मिनिटात कुठे असतील सांगता येत नाही. त्यांना कुठे शोधावा प्रश्न पडतो. 5 वाजता शाळेत असतील पण 5:30 वाजता ते भिवंडी पंचायत समितीला असतील. हा माझा अनुभव या इतक्या वर्षाचा बघितला. तर कोणतेही काम असू द्या, नाही बोलणार नाही. कोणतेही काम सर हे करायचंय, नाही चालेल करायचं आपण, आणि हो बोलणार आणि कुठे जाणार पता नाही, शोधावं लागायचं. आणि सातत्याने हसत, म्हणजे कुठे असले त्यांचा पण स्टाफ मी बघतो ना कधी शाळेमध्ये आल्यानंतर, खूप आनंदी स्टाफ. आतून काय मला माहित नाही, पण माझ्या समोर दिसताना तुम्ही आनंदी सगळे दिसता. मी हे बोलल्यानंतर पष्टे मॅडम पण असल्यात. मॅडम घरी काय असेल ते सांगता येत नाही आम्हाला, पण छान असा स्वभाव आहे. कारण त्यांचं प्रेम किंवा त्यांचा जो स्वभाव आहे ना, त्यामुळे ते अस्पष्ट त्यांचे नातेवाईक सगळे जे आहेत, जावाई किंवा मुलं सगळी इथे जे काही लोक आहेत ते त्यांच्या त्या स्वभावामुळे जमा झालेत. ते केवळ शिक्षकच नाही तर ते कार्यकर्ते पण आहेत, सुप्त कार्यकर्ते. आतून ते त्यांना परत बऱ्याच पक्षांची त्यांच्याला तुम्ही सांगा आपण यांना भेटू, तुमचं काम होणार. म्हणजे एक वेगळं अष्टपैलू नेतृत्व, अष्टपैलू स्वभाव. आणि त्याने सांगितलं की ते गावचे भाऊ आहेत, त्या तिथे राहणारे सगळ्या शाळेतील शिक्षकांचे भाऊ. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्या शिक्षकांनाही जाणवलं असेल की आपण या केंद्रात काम करत असताना छान असे ज्येष्ठ भावासारखे ते वागले. कधीच त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही कुठे मिटिंगला असो, कार्यक्रमाला असो, त्याच्या चेहऱ्यावर कसे असे टेन्शन जाणवलं नाही. आणि त्यामुळे आम्हाला पण थोडीशी प्रेरणा. बघा पष्टे सर असे काम करतात, किती छान वाटतं. आताच आम्ही मागे बसलो तर माझे सवंगडी मित्र जे आहेत, भोईर सर किंवा भरत सर, ते सांगायचे अरे या माणसाला किती टेन्शनच नाही घेतलं, कोणतंही काम असू द्या काम होणार.
पण कधीच असं बाबा खूप कामाचं दडपण आहे, टेन्शन आहे अजिबातच नाही. म्हणजे काम कसं करावं आणि कशा प्रकारे कुठून करून घ्यावं हे सगळं गुण त्यांच्याकडे आहे, नेतृत्व गुण आहे. असं हे असतं पैलू. आता काय माहिती का, आम्ही मिटिंगला वगैरे तुमची आठवण येईल. नातेवाईक आमचा आपला जो शिक्षक परिवार आहे तो मुरबाडचा असेल तर भिवंडीचा असेल, 13 वर्ष ज्या गावात काम केलंय तिथले काही ग्रामस्थ असतील, या नांदकर गावाचे सुद्धा ग्रामस्थ असतील, यांची सोबत तुम्हाला मिळेल आणि तुमची सोबत ही सर्वांना मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुमचं पुढील आयुष्य दीर्घायुष्य आरोग्यमय राहो अशी सदिच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. व्यासपीठ आमच्या पंचायत समितीचे कुटुंब प्रमुख माननीय श्री अस्वलेजी साहेब, आमच्या केंद्राच्या केंद्र प्रमुखा माननीय सौ जया पाटील मॅडम, माझे सहकारी सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि इथे जमलेले सर्व आपतेष्ट सर्वांना नमस्कार. आज ज्या सेवापूर्ती व्यक्ती आहेत श्री पष्टे सर, हे माझे स्नेही आहेत, माझे नातेवाईक आहेत आणि आम्ही एकत्र मुरबाडला काम केलेलं आहे. मुरबाडहून जेव्हा आम्ही 2019ला इकडे आलो भिवंडीमध्ये, तेव्हा एक मनात अनामिक भीती होती की 33-34 वर्ष मुरबाडमध्ये सर्व्हिस केली आणि आता अचानक भिवंडीला पण आम्ही एकत्र 5 जण आलो आणि शिवनगर केंद्रात एकत्र झालो 5. सगळ्यांना असं वाटत होतं की एका वेळी 5 शिक्षक कसे काय ह्या केंद्रात आले, यांनी काही बदलीला पैसे वगैरे दिले का? पण तसं न करता ही ऑनलाईन बदली झालेली होती. त्यामुळे आम्हाला खूप धीर आला की आम्ही 5 जण एकत्र आहोत. काही झालं तरी आपण 5 जण एकोप्याने राहूया. त्यामुळे सुरुवातीला कुठेही जायचं असेल तरी आम्ही 5 जण जायचो आणि पष्टे सर म्हणायचे, मॅडम मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता, काही अडू द्या, मी जाईन कुठेही. म्हणजे असा आधार होता. आणि आजच हे पष्टे सर ह्या सेवानिवृत्त होत आहेत वयोमानानुसार, पण त्यांना पुढील निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी मी पहिल्यांदा शुभेच्छा देते. पष्टे सर म्हणजे त्यांनी मुरबाडमध्ये केंद्र प्रमुखांचं पण काम केलेलं आहे, शिक्षकांचं पण काम केलंय. म्हणजे जी भूमिका पष्टे सरांनी वठवली नाही असं नाहीये. इथे आल्यावर सुद्धा सुरुवातीला आम्हाला भिवंडीला जायला कसं तरी वाटायचं, एवढ्या लांब जायचं, माहिती नाही. पष्टे सर म्हणायचे, मॅडम तुम्ही तयार करून ठेवा, मी येतो. मग ते इथून निघाले नांदकर शाळेतून, तर मॅडम रोडवर आणून द्या ना माहिती, मी निघाले आता. कधी कधी ते घरी सुद्धा माहिती घेऊन बोलवायचे. म्हणजे असं टेन्शन नव्हतं, पष्टे सर जाणारच. त्यांची सहकार्याची वृत्ती होती. म्हणजे त्यांना खूप तळमळ होती कामाची, पण ते सहकार्य सुद्धा खूप करायचे. त्याचबरोबर कधी पाठसभेला आम्ही दोघी लेडीज आहोत देवरुखवाडा शाळेत, मिस्टर पण बाहेर असतील, तर मग आम्हाला जायचा प्रश्न पडायचा. पष्टे सरांना फोन केला, पष्टे सर तुम्ही 4 व्हीलर आणले का, आम्हाला घेऊन जाल का? जर पष्टे सरांनी 4 व्हीलर आणली नसतील तर ते घरी जायचे, मधले जेवण देऊन. मुलांना जेवण दिल्यानंतर पष्टे सर घरी जायचे, 4 व्हीलर घेऊन यायचे, मॅडम तुम्ही तयार, आम्ही येतो शाळेत घ्यायला तुम्हाला. म्हणजे अशी एवढी त्यांची सहकार्याची वृत्ती आहे आणि ही आठवण आता कायमचीच मनात राहणार आहे. जरी ते सेवेतून निवृत्त झाले, मी मगाशीच आलेल्या त्यांना बोलली की सर आमचं काही काम लागलं, तुम्ही निवृत्त झालेत असं समजू नका, आम्ही हात दिली की तुम्ही उपस्थित राहा. ते म्हणाले, हो मॅडम मी निवृत्त झालो तरी तुमच्या मदतीला नेहमीच येईल, असे हे पष्टे सर. त्याचप्रमाणे त्यांच्या सहचारिणी सौ पष्टे मॅडम यांचं ना आमचं खूप घरवेचे संबंध आहेत, स्नेही आहेत, त्या आता आमच्या व्याही आहेत आणि त्या सुद्धा खूप चांगल्या मनाच्या आहेत. त्यांचं सुद्धा सहकार्य खूप चांगलं आहे, त्यांचं सहकार्य आहे म्हणूनच पष्टे सर एवढी धावपळ करू शकतात. आणि मी दोघांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देते आणि मला जी व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. आज कांबळे सरांनी मला खूप मोठ्या उपमा दिल्या. एवढा मी मोठा तंत्रस्नेही पण नाहीये, परंतु माझ्या केंद्राचं काम मी व्यवस्थित करू शकतो. ज्ञानदेवाचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे, आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष ईश्वरी सेवेचा ज्ञानदानाचे कार्य करणारे आदरणीय आमचे सहकारी श्री पष्टे सर आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्त समारंभासाठी माझे मनोगत मी व्यक्त करत आहे. आदरणीय व्यासपीठ, आमचे कुटुंब प्रमुख माननीय अस्वले सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
या गावचे सरपंच, पोलीस पाटील, कमिटी सदस्य आणि माझे शिक्षक, मित्र आणि बंधू भगिनींनो, आज पष्टे सरांचा हा निरोप समारंभ आहे. निरोप समारंभ म्हटला की वयोमानानुसार सर्वांना निरोप हा घ्यावाच लागणार आहे आणि त्या उक्तीप्रमाणे आज हा कार्यक्रम अश्रूंचा मेळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असं मला वाटतं. पष्टे सरांविषयी बरेच लोक बोलले की पष्टे सरांनी या शाळेसाठी म्हणण्यापेक्षा मी ठाणे जिल्ह्याचा उल्लेख करेल. ठाणे जिल्ह्यासाठी काय नाही केलं, कारण त्यांची सुरुवातच पहिली सुरुवात झाली ती मुरबाड तालुक्यामध्ये आणि मुरबाड तालुक्यामध्ये त्यांनी 2 ठिकाणी 15 वर्ष 12 वर्ष अशी काहीतरी सेवा केली आणि त्या सेवेनंतर ते भिवंडी तालुक्यामध्ये काम करण्यासाठी नांदकर या शाळेत आले. मी तर म्हणेल या शाळेसाठी पष्टे सरांनी काय दिलं नाही, काय दिलं त्यापेक्षा काय दिलं नाही हे आपल्याला म्हणावं लागेल. कारण सांगायचं झालं तर पष्टे सरांचा परिचय आणि माझा परिचय फार कमी दिवसाचा, म्हणजे 5 वर्षापूर्वी 2019ला मी या केंद्रात आलो. मी भिवंडी तालुक्याचा सुपुत्र आहे आणि पष्टे सर मुरबाडचे होते. पण 1-2 वर्षातच पष्टे सर आणि माझी मैत्रीण एवढी जवळची झाली की आम्ही एकमेकांच्या गळ्यातले ताईत बनलो. त्याचं कारण पण वेगळं आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पष्टे सरांनी या शाळेचा चेहरा मोहराच बदलून टाकलेला आहे. बघा कधी कधी काय व्हायचं, आता कांबळे सरांनी उल्लेख केला का भोईर सर तंत्रज्ञ आहेत, काम करतात, ठीक आहे. एखादी फाईल जर त्यांची राहिली ना शाळेमध्ये, रात्री 10 वाजता चावी घेऊन ते शाळेत यायचे आणि जो काही रेकॉर्ड शाळेतून राहिला असेल तो घरी घेऊन यायचे. त्याने हा विचार कधीच केला नाही की बाबा रात्री कशाला जाऊ, मी उद्या सकाळी बघेल. त्यानंतर मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार आणि नेतृत्व शानदार या उक्तीप्रमाणे पष्टे सर हे अष्टपैलू आहेत. आता मगाशी मुरबाडवाल्यांनी उल्लेख केला की आमची मुरबाडची 5 लोकांची टीम आली आणि मग आम्ही भिवंडी तालुका म्हणजे काय कुठे जायचं असलं तर आम्ही एकत्र जायचो. परंतु पष्टे सरांचा स्वभावच असा होता, मी उल्लेख केला मनाने दिलदार होते, ते वागणं त्यांचं जबाबदार होतं, बोलणं शानदार होतं. आणि असं असताना सुद्धा की असा त्यांनी भेदभाव नाही केला की भरत भोईर हा भिवंडीचा सुपुत्र आहे, याला कशाला मदत करायची. त्याचं एक मनाने कसे दिलदार होते याचे उदाहरण सांगतो तुम्हाला मी. 3 वर्षांच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. सोडून चाललात शाळा तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही. सोडून चाललात शाळा तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही. खात्री आहे आम्हाला दिवसातून एकदा तरी शाळेची आठवण काढल्याशिवाय तुम्हाला करमणार नाही. अजून 4 आहेत परंतु आयोजकांनी मला वेळ कमी दिलेली आहे. व्यासपीठावर विराजमान आपल्या पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय आसोले सर, आजच्या सत्कारमूर्ती पष्टे सर, पष्टे मॅडम, माझ्या गावच्या सरपंच, त्याच्यानंतर पोलीस पाटील, माझ्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पष्टे सरांच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले त्यांचे सर्व आप्तेष्ट, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे लाडके विद्यार्थी. आज सकाळपासून त्यांची लगबग चालू आहे पष्टे सरांच्या भोवती. तर असे सर्व विद्यार्थी आणि तुम्ही सर्व वेळेत इथे उपस्थित झाला, त्यामुळे मी माझ्या केंद्राच्या वतीने तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करेन. पष्टे सरांविषयी बोलावं तर आता बऱ्याचशा शिक्षकांनी सांगितलं आणि मी सकाळीच असं म्हणाले की आता खूप वाईट वाटायला लागलं की माझ्या शिवनगर केंद्राची ही जी दीपमाळ आहे ती हळूहळू एक दिवा विजायला लागलाय आणि त्याच्यामुळे असं जरासं टेन्शन यायला लागलं की आता काम कसं करायचं. पण खरंच आसोले साहेबांना मी आवर्जून सांगेल की माझ्या केंद्रातील हे जे शिक्षक आहेत ना खूप छान काम करतात आणि एकमेकांना खूप असं सहकार्य करतात. त्यातले एक पष्टे सर आहे.
पष्टे सरांना आता असा प्रश्न पडायचा की सर एक शिक्षकी शाळा आहे तिथे शिक्षक नाही हो, कोणाला पाठवायचं आता? पष्टे सरांचं एक उत्तर काय असायचं माहितीये? ठाकूरला विचारून बघतो, नाही बोलला तर मीच जातो. पण कधीही कोणतीही शाळा आपल्या केंद्रातली बंद राहणार नाही. म्हणजे असं एक मी सतत शिक्षकांना सांगते की नाही, हे आपलंच काम आहे. वरच्या अधिकाऱ्याला सांगून त्याचा काय उपयोग होणार नाहीये. आपण आपलं केंद्र आपणच सांभाळायचंय, आपल्या शाळा आपले विद्यार्थी आपणच घडवायचे. आपल्याला सहकार्य फक्त मिळेल, पण आपण ते सहकार्य घेऊन आपल्या केंद्राचा उत्कृष्टपणे कामकाज आपणच करायचंय असं मी सतत शिक्षकांना सांगते. आणि पष्टे सरांचा भावलेला एक स्वभाव म्हणायला गेलं तर नाही हा शब्द पष्टे सरांच्या पिशवीत कुठेच नाही. कुठलंही काम सांगा पष्टे सरांना, भिवंडीला जायचंय सर, हे काम करायचंय सर, मग ती करायचं नाही मॅडम थांबा 4 वाजता जातो, 4 वाजेपर्यंत शाळेत जातो, शाळेचं काम करतो आणि मग मी भिवंडीला जाईल. म्हणजे असं नाही असं कधीच म्हटले नाहीत पष्टे सर. फक्त 3च वर्षाचा मागं त्यांचा सहवास आहे तसं बघायला गेलं तर पष्टे सरांचा. पण केंद्राचं काम तर जाऊ द्या, शाळेचं कामही जाऊ द्या, पण कौटुंबिक वात्सल्य हे पष्टे सरांकडे शिकावं. खूप म्हणजे अगदी प्रेमाने सगळ्यांशी बोलणार. म्हणजे माझा एक अनुभव सांगते की त्याचा प्रतीक टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये काम करायचा. तर पष्टे सर एक दिवशी म्हणाले, मॅडम माळशेजला जाणार प्रतीक आहे तिथे सगळी सोय करेल तुमची. आणि 2 दिवस पष्टे सरांनी आम्हाला म्हणजे इच्छा नसताना बसायचं नाही, जा तुम्ही. मग आम्ही गट शिक्षणाधिकारी नीलम पाटील मॅडम होत्या, त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही घेऊन गेलेलो. 2 दिवस प्रतीकही सेम पष्टे सरांसारखा स्वभाव. अगदी गेल्यापासून त्याची ती आमच्या मागे लगबग सुरू झाली ना, मॅडम हे घेता का, मॅडम ते घेता का, इथे राहा तिथे राहा. म्हणजे इतकं ही जी फॅमिली आहे ना अशी कौटुंबिक होणार तर खूप अशी कुटुंब वत्सल आहे. त्यामुळे पष्टे सरांचा स्वभाव सगळ्यांनाच कळला. आणि म्हणून आता असं वाईट वाटतंय की शिवनगर केंद्रातला एक खळखळता झरा म्हणावा लागेल की पष्टे सरांना कुठलं काम सांगितलं आणि नाही म्हटलं असं होणार नाही. म्हणजे माझी अगदी मी बिनधास्त असायची, जाऊ दे पष्टे सरांना फोन केलाय ना मग ते काम होणारच. म्हणजे इतकी खात्रीलायक माझं काम पूर्ण होत होतं. परंतु आता थोडंसं वाईटही वाटतंय की एक असे कामसू व्यक्तिमत्व आहेत ते केंद्रातून कमी कमी होत चाललेले आहेत. परंतु काय आहे, जो प्रशासनामध्ये आला त्याला प्रशासनातून एक दिवस घरी जायचे. तर अशी ही सेवानिवृत्तीची वेळ पष्टे सरांची आलेली आहे. पण पष्टे सरांच्या बाबतीत एकच मी म्हणेल की सर आपण अनेक गावांमध्ये म्हणा किंवा अनेक अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना अनेक प्रकारची लोक भेटतात, अनेक प्रकारचे शिक्षक भेटतात. ह्याच्यातून तरुण तारून जाणं आणि निष्कलंक सेवा करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही 37 वर्ष ही खूप निष्कलंक अशी छान सेवा केलेली आहे. तर या सेवेला खरंच आमचा सलाम आहे की तुम्ही एवढ्या धावपळीमध्ये हे काम करत असता. आम्ही कधी कधी म्हणतो बापरे पष्टे सरांची गाडी आली म्हणजे हेलिकॉप्टर आले, इतक्या गाडीचा स्पीड असतो. 10 मिनिटात पष्टे करून बांधकार शाळेत पोहोचतात. म्हणजे अशी धावपळी त्यांची चालू असते. आणि या धावपळीमध्ये खूप छान त्यांनी शाळा सांभाळली, खूप छान सगळ्या शिक्षकांना धरून ठेवलं. आणि मुख्य म्हणजे म्हणाल तर मुख्याध्यापक, जसं मगाशी पाटील सर म्हणाले की 15 शाळेचे मुख्याध्यापकांचा एक लीडर. पष्टे सरांना फोन करा, काय करायचं एकत्र जमा, एकत्रित. आणि एक एकोपा असा आहे साहेब या केंद्राचा की कुठल्याही कामाला, आता आमच्याकडे तंबाखू मुक्त काम आलं तर एका वेळेस 9 बॅनर सगळ्यांनी बनवले सगळ्या शाळेचे पाटील सर आणि पष्टे सरांनी, आणि ते तंबाखू मुक्तीचं काम पूर्ण केलं. म्हणजे असं एकोप्याने काम करणारे असे हे पष्टे सर होते. त्याच्यानंतर एक आलं सुरक्षा, विद्यार्थ्यांची सुरक्षा, सूचना पेट्या पाहिजे. पष्टे सर आणि पाटील सर गेले, सगळ्या 15च्या 15 शाळांच्या सूचना पेट्या तयार करून तयार. म्हणजे अशा प्रकारे या केंद्राचं काम एकोप्याने खूप छान होत होतं. पष्टे सर त्याचे अगदी नेते होते आमचे. परंतु आता ते सेवानिवृत्त होत आहे, तरी पण मी त्यांना आग्रह करेलच की सर आमच्या केंद्राला तुमची गरज आहे आणि आमच्या शिक्षकांनाही तुमच्या कामाची गरज आहे, तर तुमचं सहकार्य असंच आम्हाला लाभू द्या. आणि पष्टे मॅडमचा खरंच म्हणजे खूप मोठा वाटा आहे. आपण जेव्हा सेवा करत असतो, घराबाहेर पडत असतो, तेव्हा घरच्या माणसांना खूप आपली काळजी घ्यावी लागते. आणि तशी पष्टे सरांनी त्यांची खूप काळजी घेतली मॅडमची, आणि मॅडमनी पष्टे सरांची घेतली. म्हणून सरांची सेवा ही चांगल्या प्रकारे होऊ शकली. तर पष्टे सरांनी मी एकच सांगेल की आपण जेव्हा शिकत असतो किंवा शिक्षण घेत असताना किंवा वावरताना आपल्याला असं खूप वाटत असतं की अरे मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, हे राहून गेलं, ते राहून गेलं. D.Ed झालो, सर्व्हिसला लागलो, आणि मग एकदाच प्रशासकीय सेवेमध्ये गेल्यानंतर
त्याच्यामध्ये मी झोकून दिलं आणि मग मला जे मनात होतं, मला जे करायचं होतं, मला जी इच्छा होती ती मात्र राहून गेली. तर पष्टे सरांना मी नक्की सांगेल की तुमच्याकडे नेतृत्व गुण आहे, खूप चांगला नेतृत्व गुण आहे आणि खरंच तुम्ही त्या नेतृत्व गुणाचा चांगला उपयोग कराल आणि तुमची जी इच्छा आता अपूर्ण राहिलेली आहे ती नक्कीच मला वाटतं सेवानिवृत्तीवर नंतर तुम्ही पूर्ण कराल. आपल्या कुटुंबाला वेळ द्याल, आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवाल आणि महत्वाचं म्हणजे त्यांना शेतीची खूप आवड आहे, शेतामध्ये रमाल. पण आम्हाला मात्र विसरू नका, आमची आठवण काढा आणि आम्हाला जेव्हा जेव्हा तुमची मदत लागेल तेव्हा तुम्ही सहकार्याला धावून या अशी मी त्यांना विनंती करेल. आणि माझ्या परिवाराकडून, माझ्या या केंद्राकडून निरोगी आयुष्य लाभावं आणि खूप छान तुमचं आयुष्य जेव्हा असेल खूप शुभेच्छा देईल आणि इथेच थांबेल. धन्यवाद. आज काशीनाथ बबन पष्टे पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक, माझे सासरे, माझे वडील आणि तुम्हाला सांगायला खरंच म्हणजे तुम्ही हसाल, पण ज्यावेळेस आमचा साखरपुडा झाला आणि अंकिताला घ्यायला कंपनीमध्ये ज्यावेळेस सर गेले, तर मला माझ्या मित्रांनी बघितलं आणि सांगितलं, अरे अंकिताचा मोठा भाऊ त्यांना घ्यायला आलेला आहे. मी शॉक मध्ये गेलो, अरे मोठा भाऊ कसा येऊ शकतो, तिला तर लहान भाऊ आहे. पण आजही तुम्ही बघत असाल तर मामा रिटायर जरी होत असतील पण त्यांची तरतरी आणि उत्साह तसाच कायम आहे. आज मी कोणतंही भाषण करायला उभा नाहीये किंवा मनोगत व्यक्त करायला उभा नाहीये. मी मामांना तेच म्हटलं की आम्ही फक्त तुमच्याबद्दल लोकांनी जे काही मनोगत व्यक्त करतील, ज्या काही गोष्टी सांगतील, तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती देईल ते ऐकण्यासाठी आलेलो आहे. आणि खरंच ते ऐकत असताना मन आणि ऊर भरून आलं की माझ्यासोबत घडलेला आत्ताचाच एक प्रसंग, आपल्या काळे मॅडमचे मिस्टर काळे सरांसोबत मी ज्यावेळेस बसलो होतो आणि काळे सरांनी सांगितलं की ज्यावेळेस मॅडमनी 1-2 वर्षापूर्वी जॉईनिंग करायची होती आणि शाळा बघायला रात्रीचे 7:30-8 वाजता ज्यावेळेस आले, या गावातल्या मंदिराजवळ त्यांनी विचारलं की बाबा शाळा कुठे आहे, शाळेत कोण असतं, तर गावकऱ्यांनी सांगितलं की बाबा आत्ताही जा मुख्याध्यापक शाळेमध्ये 8 वाजता बसलेले आहेत, कसलं तरी काम चालू आहे. म्हणजे हा अनुभव असा की ज्यावेळेस मी घरी जातोय, ज्यावेळेस कधी सासूरवाडीला जायचं आलं की मामा कधीच आम्हाला भेटले नाही. काहीतरी शाळेचे पुस्तकं घेऊन हे करणार ते करणार. थोडं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मी नेहमी त्यांना विचारायचो, कारण आपले जेडपीचे मागचे सीईओ असतील, जिंदाल साहेब असतील किंवा आपले शिक्षण अधिकारी होते कारेकर साहेब, माझे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. मी सरांना बोलायचो की सर काही काम असेल तर मला सांगा, काही अडचण असेल मला सांगा, आपण त्यांच्याशी बोलू. नाही माझं असं काहीच काम नाही, आपलं सगळं काम होऊन जातंय, एवढंच मात्र करा. माझ्या विद्यार्थ्यांसाठी काही ते कॉम्प्युटरची लॅब काहीतरी सेटअप करत होते, ते कॉम्प्युटर वगैरे काय करता येतं का बघा. ते खरंच मला अभिमान वाटतंय की नेहमी ते त्यांच्या क्षेत्रामध्ये डुबून असायचे. मॅडमनी आता सांगितलं सूत्रसंचालन करत असताना की गुलाबाची फुलं किंवा सुगंधी फुलं ज्यावेळेस आपण वाटप करतो तर त्याचा सुगंध आपल्या हाताला लागतो, पण मॅडम ते वाटप करत असताना लागणारे काटे हे फक्त त्यांच्या कुटुंबालाच अनुभवायला मिळतात. त्याचा विचार आपण कोणी बघत नाही किंवा करत नाही. पण खरंच कॉलेजच्या आवारात जर वावरायचं असेल तर 10वीचं कुंपण पार करावं लागतं. तसं समाजात जर वावरायचं असेल तर आता एक तुम्ही शाळेमध्ये फक्त गुंतलेले होतात, आता पूर्ण वेळ समाजासाठी द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच आमच्यासाठी तुम्ही वेळ राखून ठेवा, कारण याच्या पुढे तुम्हाला 2 नातींकडे सुद्धा बघायचंय. ती मोठी जबाबदारी आता तुमच्यावर पडणार आहे आणि ती करत असताना कुठे आमच्यावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका, कारण मी बघितलं सगळ्या शिक्षकांकडून तुमची डिमांड फार आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिमांड आमच्यासाठी ठेवा एवढीच इच्छा व्यक्त करतो. 37 वर्ष आणि 8 महिने कार्यकाल करून सगळीकडे चांगला नाव रूपास आल्यामुळे खरंच मामा ऊर भरून येतो आणि तुम्हाला पुढील वाटचाळीस शुभेच्छा देतो आणि तुर्तास थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आज ज्यांच्या निरोप सोहळ्यासाठी आपण सेवापूर्तीसाठी उपस्थित झालात
ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमचे मार्गदर्शक दादा माझे साडू काशीनाथ पष्टे सर या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या सेवापूर्तीसाठी शाळा व्यवस्थापन समिती असेल, गावचे पोलीस पाटील असतील, गावचे सन्माननीय सरपंच असतील, या केंद्राच्या सन्माननीय पाटील मॅडम असतील केंद्र प्रमुख म्हणून, सन्माननीय कुटुंब प्रमुख गट शिक्षणाधिकारी आशिवले सर आणि सारे मान्यवर मंडळी, आमचे जावे निमशा असतील, आमचे शाहूरकर मित्र असतील, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मार्गदर्शक अभ्यस्त मान्यवर आणि ग्रामस्थ बंधू भगिनी, इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, खरं म्हणजे आज सरांच्या कार्याचा गौरव आहे. आज माणसांना वेळ अपुरा पडत आहे, जीवन खूप गतिमान आहे आणि त्या दिवसात सुट्टीच्या काळामध्ये वेळात वेळ काढून इतक्या संख्येने आपण उपस्थित आहात, खरं म्हणजे सूर्या सरांच्या 37 वर्षाच्या कार्याचा गौरव आहे. आपण नेहमी जाणतो ज्याच्या कर्तृत्वाच्या आभाळाला भिडतात ती माणसं यशस्वी होतात, परंतु आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात ती माणसं खऱ्या अर्थानं मोठी ठरतात. आणि असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पष्टे दादा. या ठिकाणी अनेकशी मनोगत आपण ऐकली, त्याच विषयात मी पुन्हा जाणार नाही कारण वेळ खूप वाढतोय. पण आपल्या शाळेवर काम करणाऱ्या, सहकारी म्हणून काम करत असणाऱ्या व्यक्तिमत्वानं डोळ्यात पाणी आणून आपलं मनोगत व्यक्त करावं, एवढा मोठा स्वागत सत्कार सोहळा आयुष्यात दुसरा नाही असं मला मनापासून वाटतं. सरांचं माझगाव गावात त्यांच्या घरासमोरच शाळा आणि त्या ठिकाणच्या शिक्षकांचा अनुभव खरंच तसाच आहे. मी ज्या वेळेला तिथं पाहुणा जायचो तेव्हा शाळा तिथं घरात असायची. सरांचे वडीलही शिक्षक, त्याच्यामुळे ते वेगळे वातावरण, वेगळे संस्कार आणि आमच्या जावयांनी सांगितल्याप्रमाणे सरांचं व्यक्तिमत्व तसं आहे. आजही दादा माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण आपण जर पाहिलं तर दादा कधी वयानं मोठे होणार नाही. त्यांचं तारुण्य, त्यांचा उत्साह हा सगळ्यांनी आपल्या मनात साठवण्यासारखा आहे, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. सरांचं व्यक्तिमत्व सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, फार वेगळं आहे. सरांची राजकीय ओळख खूप मोठी आहे, पण सर असं कधी त्याचं प्रदर्शन सरांनी मांडलं नाही. किती पण मोठं काम असू द्या, भाऊ होईल, तुम्ही काळजी करू नका, फक्त मला सांगा. म्हणजे असं सगळं दादांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कुटुंबाला त्यांनी खूप मोठं केलं. समाजात झिजत असताना, जगत असताना आपण जसं म्हणतोय की केवढा आपल्या सुगंधानं सारा परिसर आत्मंत दळवळून टाकतो, तसं दादांचं व्यक्तिमत्व आहे. स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा, त्यांच्या मुलीला आमच्या अंकिताला त्यांनी खूप उच्च शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले. त्यांचा छोटा मुलगा प्रतीक आज दुबई सारख्या ठिकाणी चांगला व्यवसाय करतो, सेवेमध्ये आहे, मुलांना उच्च शिक्षित केलं. आणि आपल्या कुटुंबाप्रमाणेच जो नातेवाईक गोतावळा आहे, समाज आहे, या सगळ्यांकडे दादांनी खूप मोठा आधार दिला. प्रत्येकाच्या सुखदुःखात दादांचा शब्द असायचा, काय असेल तर मला सांगा. म्हणजे अशी आपुलकीची माणसं, प्रत्येकाला साथ देणारी माणसं जगामध्ये दुर्मिळ होत चाललेली आहेत. आणि त्याच्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे दादा आहे. दादांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे समाजासाठी खूप केलं. शाळेच्या वतीने दादांचा जेव्हा जेव्हा आम्हाला फोन यायचा तेव्हा माझ्या मुलांसाठी, शाळेसाठी असं काय आहे का, कुठलं पुस्तक वापरू मी, मुलांसाठी असं काही करायचं आहे, हे वेगळी तळमळ दादांच्या जीवनामध्ये होती. म्हणजे दादा कुटुंब, शाळा आणि समाज या सगळ्यांमध्ये वावरणारं वेगळं व्यक्तिमत्व होतं. इथं आपण अनेक मान्यवरांकडनं ऐकलं की दादा कधी निघणार ना कधी पोहोचणार सांगता येत नाही, कुठं भरकन जातील, एखादं काम करून येतील याचा तपास नसायचा. असो, दादा त्यांचा 37 वर्षांची सेवा इतकी आनंदाने या ठिकाणी गेलेली आहे. आणि अगदी स्वच्छ प्रतिमेनं सेवेतून सेवानिवृत्त होणं हे खरं म्हणजे खूप मोठं असतं. आपण नेहमी म्हणतो आहोत की दवबिंदू मोती होऊन शिंपल्यात पडून राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची ताण कधीही भागवलेली खूप चांगली असते. आणि तसं दादांचं व्यक्तिमत्व, त्यांनी सदोदित सगळ्यांना खूप काय वेगळं देण्याचा, करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मनाचा मोठेपणा खूप राहिला कायमचा. त्याने कधी असं अवडंबर आणलं नाही, मी असं काय आहे वगैरे वगैरे, असं कधी केलं नाही. आज या ठिकाणी त्यांचे जावई खूप मोठं कार्य करतायत, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, पण दादांनी त्या गोष्टींना कधी प्रदर्शित केलं नाही.
असं एक वेगळं व्यक्तिमत्व असं या ठिकाणी बराचसा वेळ होत आहे. अनेक वक्त्यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. दादांना उर्वरित आयुष्य अत्यंत सुखाचं जाईल. ज्यांनी सुंदर अशी फुलं वाटलेली आहेत त्यांच्या हात कायम सुगंधीच राहणार आहेत असं दादांचं व्यक्तिमत्व आहे. निश्चितपणे त्यांना उर्वरित आयुष्य सुखा समाधानाची मिळो. त्यांना भरभराटी त्यांच्या आयुष्यामध्ये येणारच आहे. ते येत राहो अशी सदिच्छा मी फरडे परिवाराकडनं व्यक्त करतो. आमचा शेलवले परिवार असेल, फरडे परिवार असेल, शापूरकर असतील, त्या सगळ्यांच्या वतीनं मी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सभागृहातील शिक्षक वर्ग आणि माझे जमलेले ग्रामस्थ मंडळी व विद्यार्थी मित्रांनो, पष्टे साहेबांच्या विषयी सांगायचं झालं तर मन कसं भरून येत असते. काय बोलावं त्यांच्याबद्दल, काय सांगावं हेच कळत नाही. घरून येताना बरंच काही बोलावं असं वाटत होतं, पण आता इथे आल्यानंतर समजतो का साहेबांचे जे मनोगत इतरांनी व्यक्त केलं खरोखरच एक विशेष म्हणजे सांगायचं. आज आम्ही शाळेत असताना शाळेची प्रगती मी असं आमच्या हावभागी समजतो की 35 सारखे सर आमच्या शाळेला राबवलं. आजच्या या ठिकाणी शाळेत कामकाज चालू असताना सुद्धा प्रत्येक आमच्या गावाचे जे सुख दुःख असते त्या ठिकाणी उपस्थित दाखवून आमच्या गावाची शोभा वाढत असतात. आज आपण म्हणतो जातो ना आदमी कस से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो आदमी दूसरों को सुख दुख खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असे आपले हे पस्ते सर आज या पस्ते सरच्या निमित्त सेवानिवृत्त आपण या ठिकाणी मला 2 शब्द बोलत दिले त्याबद्दल मी सर्व जाहीर धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांबद्दल, सरांच्या जीवनाबद्दल आणि शैक्षणिक समाजसेवेबद्दल बरंच काही त्यांच्या सहकार्यांनी वगैरे सांगितलं. बरेचजणांनी आपले मत व्यक्त केले. हे सर्व ऐकून म्हणजे बऱ्याच काही गोष्टी ते ऐकायला मिळाल्या की ज्या म्हणजे आम्ही ऐकल्या नव्हत्या. आणि एक सरांचे नातेवाईक म्हणून मला त्याचा अभिमान वाटतोय खरोखरच की म्हणजे एवढं काही या 8 महिने या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. ते सन्माननीय सत्कारमूर्ती स्पष्टे सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय गट शिक्षण अधिकारी आसवले सर, त्याच्यानंतर केंद्र प्रमुख प्रिया बापट मॅडम, तसेच उपस्थित असलेले स्पष्टे सरांवरती प्रेम करणारे असलेले सर्व त्यांचे नातेवाईक, तसेच शिक्षक वृंद. वयाच्या 58 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सेवानिवृत्ती येते त्यावेळेला 2 भाव आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. एक म्हणजे आनंद, दुसरा म्हणजे दुःख. आनंद यासाठी असतो का आपण उद्यापासून कुठल्या प्रकारची जो काम करतो त्या कामापासून सुटका असेल, उद्यापासून कुठल्या प्रकारचे ताणतणाव नसेल आणि उर्वरित आयुष्य हे त्यांच्या नातेवाईक अथवा मुलामध्ये घडवता येईल. दुसरे म्हणजे दुःख. दुःख यासाठी उद्यापासून शाळा नसणार आहे, विद्यार्थी नसणार आहे. त्यानंतर त्यांच्या एवढे दिवस त्यांनी ज्यांच्या सहवासात घालवले ते त्यांचे सहवासी नसतील. काम सांगणारा कोण नसेल, काम ऐकणारा कोण नसेल त्यावेळेला. आणि दुपारच्या वेळेचा जेवणाचा वेळ असेल त्यांचा, त्यानंतर त्यांचा जेवणाच्या वेळेला एकत्र बसून ज्या गप्पा गोष्टी करत असतात त्यावेळेला त्यांचे सहवास, त्यांचे सर्व शिक्षक वृंद हे जोडीला नसतील. त्यावेळेला स्पष्ट सर आपले डोळे हे भरून आणले असतील. आणि सुख आणि दुःख यांचा एकत्रच कार्यक्रम जो असतो तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असतो. पष्टे सरांच्या बद्दल सांगण्याचं एवढंच आहे का मन मिळावू स्वभाव. मी माझे भाग्य समजतो का मी या शाळेचा विद्यार्थी आहे, माजी विद्यार्थी. आणि माजी विद्यार्थी एक सरांना सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्याचं भाग्य मला मिळालं. सर
या शाळेत काम करत असताना अगदी साधा स्वभाव, कुठल्याही प्रकारचे मुख्याध्यापक हा ऍटिट्यूड त्यांच्या मनात कधीच नसतो. एखादा आमच्या शाळेमध्ये 26 जानेवारीचा कार्यक्रम असेल, 15 ऑगस्टचा कार्यक्रम असेल, या कार्यक्रमामध्ये छोटासा कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायची असली तरी सर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा आमच्या गावची कमिटी असेल ग्रामपंचायत प्रत्येकाच्या जाऊन घरी जाऊन सांगतील का सर असा आपण कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट विचारूनच करतील असा त्यांचा स्वभाव. आणि सर आमच्या गावातले, आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळे आमच्या गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर लग्न झालेल्या मुली बाहेर गाव गेलेल्या असतील, त्यांना जर शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेतली इकडे वस्तू पाहिजे असेल तर ते आमच्याकडे येतात. मग सरांना आम्ही फोन केला का सर असा दाखला आपला शाळा सोडल्याचा पाहिजे. मग ते विचारते जन्मतारीख काय, मग आम्ही सांगितलं माहीत नाही. मग सर ते 1950 पासूनच मास्टर पूर्ण ते शोधतील आणि तो दाखला तयार करून आमच्या घरपोच करतील. सर आता याच्या पुढे आम्हाला फोनवरती कुठलं काम होणार नाही. एक फोन केला का सरांकडून आमचं काम व्हायचं. असाच एक प्रसंग दिवाळीच्या सुट्टीमध्ये सर गावी होते आणि एकाला शाळा सोडण्याचा दाखला हवा होता. सरांना फोन केला, सर असा दाखला पाहिजे. सर गावावरून तो दाखला देण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता शाळेत आले. असा शिक्षक किंवा एका मुख्याध्यापक आजपर्यंत मला वाटलं नाही आमच्या शाळेला भेटला असेल. असे शहर आम्हाला या नानकर गावासाठी लाभले. सर तुम्हाला पुढील आयुष्यासाठी सुख, शांती, समृद्धी व चांगला आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जिव्हाळ्याचे संबंध असलेले आसवले साहेब, पष्टे सरांसमवेत असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती पष्टे मॅडम, विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून आलेले सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि सकाळपासून पष्टे सरांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण निवांत आहोत कारण आज की शाम काशीनाथ दादा के नाम, आणि म्हणून आपण एकदम रिलॅक्स मध्ये राहायचंय. मला भावलेल्या 2 गोष्टी मी इथे सांगणार आहे. नवीनच शिक्षक म्हणून लागलो तेव्हा मुरबाड तालुक्यामध्ये एक शिक्षकांची खूप मोठी परंपरा होती आणि आम्हा सर्व एक शिक्षकांचा एक विचारमंच होता. पष्टे सरांचे वडील सन्माननीय बबन पष्टे गुरुजी हे मुरबाड तालुक्यातले एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. दर महिन्याला एका शिक्षकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी आम्ही विचारमंचाच्या रूपाने एकत्र यायचो आणि आमच्यावर जे संस्कार झाले ते त्याच ठिकाणी झाले. पष्टे सरांचा संबंध त्या ठिकाणी आला. सुरुवातीच्या काळात 16 वर्ष जिथे काम केलं ते पाटाळे, त्यानंतरचं 16 वर्ष मालेड. आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की आम्ही अतिशय जवळचे मित्र आहोत, परंतु मालेड शाळा ही तालुक्यामध्ये नावाजलेली शाळा होती. स्पर्धेच्या याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर असायची. मैदानावर आम्ही दोघे एकमेकांच्या विरुद्ध लढायचो, भिडायचो आणि बाहेर येऊन एकत्र चहा प्यायचो. मला या ठिकाणी काही गोष्टी आवडल्या. मॅडमने सांगितलं कुटुंब वत्सल आहेत. मॅडम ते श्रीमंत आहेत मनाने, पैशाने आणि विचाराने. 3 श्रीमंती मला पाहिलेल्या मिळालेल्या आहेत. असं हे श्रीमंत व्यक्तिमत्व, त्याला आनंदाची झालर मिळाली ती पष्टे मॅडमच्या रूपाने. हसरा माळा पाहायचा असेल तर पष्टे सरांच्या घरी जायचं. सतत हसरं व्यक्तिमत्व आणि अजून त्यांचे नशीब चांगले की त्या ठिकाणी त्यांना ज्या सहकारी मिळालेले आहेत. सन्मान्य काळे मॅडम यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, सुरोसे मॅडमच्या बरोबर काम केलेलं आहे. या शाळेतला सगळा स्टाफ सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि एक सुंदर नांत संसार आपण म्हणतो की नांत घर, तसं हे नांत घर. आणि त्या नानका घरामधून एखादं नाही का अशी पाखर येते, तसं हे एक छोटस पाखरू थोडस बाजूला चाललंय. म्हणून आज मनाची उलघाल चालू आहे. मला जावयांचं भाषण आवडलं. जावई खूप छान बोलले. शेवटी जावयाची जात बघा, जावयाने जावयाचा हे का सोडलेला नाही. प्रत्येकाने प्रत्येक सरांच्याकडे मागितलं. दिलदार व्यक्तिमत्व, श्रीमंत व्यक्तिमत्व प्रत्येकाने वाटून घेतलेलं आहे, प्रत्येकाने मागितलेलं आहे. जावयाने पण सांगितलं. काळे मॅडम मला सांगायचं राहिलेलं होतं. आपण म्हटलं की त्यांच्या संसारवेलीला 2 फुलं आलेली आहेत. अहो पण त्या फुलांना परत फुलं आली हे आम्हाला समजलं कसं. तर या ठिकाणी जावयांच्या रूपाने मग 2 नाती आहे तिकडे लक्ष द्या, म्हणजे फुलांना फुलं आलेली आहेत. असं हे फुलता मळा आता झालेला आहे सरांचा. सर त्या मळ्याचा तो सगळा सुगंध आम्हाला सुद्धा मिळावा. तुमचं भावी जीवन अतिशय सुंदर जावं. तुम्ही भिवंडीवर प्रेम करावं, कल्याणवर प्रेम करावं, मुरबाडवर प्रेम करावं आणि अशाच प्रकारचं तुमचं हे दिलदार आणि उबदार व्यक्तिमत्व आणि आपलं आरोग्य. म्हणजे आज सुद्धा जावयानं वाटते की माझे मोठे मेवणे आहेत की काय. खरंच हे सगळं कशामुळे आलेलं आहे तर आपल्या मनाच्या श्रीमंतीनं.
गावातील लोकांनी सांगितलं 7 वाजता 10 वाजता हजर असणारा शिक्षक, आणि ही उमेद आजच नाहीये, ज्या दिवशी लागले त्याच दिवशी आहेत. आणि ती सगळी संस्कार वडिलांचे आहेत आणि ते संस्कार आमच्यापर्यंत पोहोचले. आम्हाला सुद्धा ज्यांचं मार्गदर्शन लाभले ते आमचे तालुक्याचे मार्गदर्शक आमचे आसवले साहेब, त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही आतापर्यंत सगळं काम केलं. पष्टे सर त्याच पठडीतले आहेत. असे अनेक गुणवंत शिक्षक या मुरबाड तालुक्यामध्ये झाले. त्यातलं एक फुल या ठिकाणी आलं, खूप चांगलं काम केलं. आपण ग्रामस्थांनी त्यांना खूप चांगली साथ दिली. तरी सुद्धा मी अंतःकरणापासून पष्टे सरांच्या भावी आयुष्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करेन. आणि सर, आपल्या उभयतांना चांगलं आरोग्य लाभावं आणि आपण नक्कीच आपल्या नातींसाठी वेळ द्याल याची मला खात्री वाटते. आणि मी तो जावयांना त्यांच्या वतीने शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षक सहकारी आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे माझे सर्व नातलग, तसेच आज सकाळपासून सगळे जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत सरांच्या प्रेमापोटी ते सगळे सुद्धा, आणि आज ज्यांचा सेवापूर्ती सोहळा आहे ते माझे पती श्री काशीनाथ पष्टे सर. खरं म्हटलं तर पत्नीला पतीविषयी सांगायचं तर खूप दिवस पुरणार नाही. 32 वर्षाचा सहवास, त्या सहवासात अनेक सुखदुःख एकमेकांनी झेललेली आहेत, अनेक सुखदुःखाचे प्रसंग आलेले आहेत. परंतु आता मी सगळ्यांचं ऐकलं म्हणून बोलायला उभी राहिली की सर जे आहेत सगळ्यांनी खूप कौतुक केलं, खूप सांगितलं. पहिल्यापासूनच त्यांचा स्वभाव तसाच आहे. आमचं कुटुंब म्हणजे एकत्रित कुटुंब. तर आम्ही म्हणजे फॅमिली कमी पण आमचे सगळे नातेवाईक सगळे आम्ही एकत्रच राहायचो. घरामध्ये खूप माणसं, पण प्रत्येकाशी वागणं त्यांचं अगदी स्नेहभावाचं. कोणालाही म्हणजे प्रत्येकाच्या कामासाठी, कोणाचा आजारपण असू दे, सगळ्यासाठी ते उभेच. म्हणजे एक चांगला मुलगा, आई वडिलांसाठी एक चांगला मुलगा, बायकोसाठी एक चांगला पती, मुलांसाठी एक चांगला पिता, सगळ्या भूमिका त्यांनी अतिशय सुंदरपणे निभावलेल्या आहेत. आणि तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटेल की मी नाही त्यांची सेवा केली जास्त, पण परंतु माझ्या आजारपणात माझे ऑपरेशन झाले त्यावेळेस एकही क्षण ते मला सोडून कधीही बाहेर राहिले नाही. किंवा कुठेही गेले, रात्रीचे 12 वाजू दे तर 1-2 वाजू दे, पण आमची गाडी घरीच येणार, जाणारच नाही. मुलांना सोडून तर अजिबातच नाही. म्हणजे असं एक कुटुंब वत्सल. पण तसं इतरांबरोबर आपण म्हटलं की सगळ्यांशी त्यांचे संबंध सलोख्याचे. जेवायला बसले असतील, कोणाचा फोन आला कामासाठी, हा बसलोय, अहो म्हटलं बोला मी जेवतोय, नाही ते बोलणारच नाही मी जेवतोय, हा बसले आराम करतोय, की गाडी आमची चावी घेतली की निघाली. म्हणजे असं त्यांचं व्यक्तिमत्व. फक्त आता एवढंच सांगणं आहे, स्वभाव तो कुठल्याही कामाचं टेन्शन नाही घेता. आता याच्या पुढे स्वभावामध्ये शांतता आणून चांगलं आनंदी जीवन जगावं, जे जे करायचं राहिले ते सगळं करावं, फिरावं. कारण त्यांनी आमच्या सुखापुढे त्यांच्या सुखाचा कधीही विचार केलेला नाही. फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही जसे शिक्षक म्हणता की आमच्यासाठी सदैव तत्पर, तसे आमच्या घरासाठी आम्हाला सगळं जी गोष्ट पाहिजे ती लगेच आमची तयार. मी मागू दे, मुलांनी मागू दे, काही, पण स्वतःसाठी त्यांनी कधीच असं काही केलं नाही. म्हणून त्यांना आता तुमच्या समोरच सांगते का तुम्ही स्वतःसाठी जगा, त्यावर आमच्यासाठी पण जगा, म्हणजे आम्हाला बरोबर घेऊन जगा. मगाशी आमच्या जावयांनी सांगितलं की आता तुम्हाला 2 नाते आहेत त्यांच्याकडे बघा, म्हणजे आम्ही फिरायला मोकळे, तुम्ही नातीला सांभाळा. जरूर जावई, कारण ते मलाही म्हणतात आता तुम्ही घरी बसा, मामा घरी राहिले, आता तुम्ही सुद्धा रिटायर. मी म्हटलं नाही, माझ्या अजून 4 वर्ष आहेत, जोपर्यंत होतं तोपर्यंत करायचं. केवळ शिक्षकांसाठी नाही, कुटुंबासाठी नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तसंच केलंय. आजवर अनेक विद्यार्थ्यांचे, माझी विद्यार्थ्यांची सुद्धा त्यांना नेहमी फोन येत असतात. काही काम लागलं की सरांचं त्यांना बरोबर आठवण येते. आणि कुठल्या ज्या योजना विविध आपण शाळेमध्ये असतात, कधी जर कोणाचं काही राहिलं तर सर ते घरापर्यंत त्यांच्या पोहोचून आलेले आहेत. एवढं सांगताना मला आनंद होतो. आणि आज मी इथे उभी राहिली यासाठी की आज सकाळपासून आम्ही आल्यापासून तर बघतोय, पण सकाळपासून हे विद्यार्थी राबतायत. इथले जे मान्यवर सगळे ग्रामस्थ आहेत, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तसेच इथले प्रतिष्ठित नागरिक, इतर सगळे महिला, शाळा व्यवस्थापन समिती, माता बालक शिक्षक, सगळेजण अगदी उत्साहाने सरांच्या कार्यासाठी ते लागलेले आहेत. हे बघ मी प्रथम सर्वांना खूप धन्यवाद देते. आणि असंच प्रेम अखंड आपलं असंच राहू द्या. कधी आमची आठवण आली तर आमच्याकडे जरूर द्या, फोन करा. धन्यवाद. अशी पाखरे ती, अशी पाखरे ती, आणि स्मृती ठेवली जाती. अशी पाखरे ती, आणि स्मृती ठेवली जाती. 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत,
दोन दिसांची नाती अशी पाखरे ती. चंद्र कोवळा पहिला वहिला, चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडा मागे उभा राहिला, झाडा मागे उभा राहिला. जरा लाजुनी जाय उजळुनी, जरा लाजुनी जाय उजळुनी, काळोखाच्या राती अशी पाखरे ती. कुठे कुणाच्या घडल्या भेटी, कुठे कुणाच्या घडल्या भेटी, अशी पाखरे ती. आणि स्मृती ठेवली जाती अशी पाखरे ती. धन्यवाद मॅडम. मी खूप खूप आभारी आहे. आमच्या गावचे प्रमुख सरपंच माननीय पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समितीची पूर्ण कमिटी, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माझे जावई, जोडून आलेले माझे साडू, माझे मिळणे, त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवार, नंतर गावचे सर्व ग्रामस्थ. या सुंदर कार्यक्रमाचे खास माझ्यासाठी आयोजन करणारे माझे सहकारी मित्र, ग्रामस्थ नांदकर, आणि आजच्या या दिवशी खास माझ्यावरील प्रेमाखातर वेळात वेळ काढून येथे उपस्थित असणारे सर्व मित्र हो. सर्वात आधी मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. सर्वात आधी मी आपल्या शिवनगर केंद्राचा व जिल्हा नांदकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व सदस्य यांचे आभार मानतो, ज्यांनी आजचा निरोपाचा कार्यक्रम घडून आणला. व आजच्या या कार्यक्रमासाठी मी सदैव ऋणी असेल की आजचा हा दिवस माझ्यासाठी एक डोळ्यात हसू आणि एक डोळ्यात आसू असा आहे. नोकरी निमित्त स्वतःसाठी, परिवारासाठी, नातेवाईकासाठी किंवा समाजासाठी आपली इच्छा असूनही बऱ्याचदा आपल्याला वेळ देता आला नाही. जगातील सर्वात मौल्यवान वस्तू ती म्हणजे वेळ. यापुढे माझ्याजवळ असणार आहे. या गोष्टीचा नक्कीच मला आनंद आहे. एवढी वर्ष नोकरीत असताना जेवढा वेळ स्वतःच्या परिवारासोबत घालवला, कारण त्यापेक्षा जास्त वेळ मी नोकरीत सहकार्यासोबत घालवला. आता या सहकार्यांची भेट घडणार नाही याची मला खंत आहे. एक कपिल देवांचं उदाहरण देतो मी. कलकत्ताच्या स्टेडियमवर कपिल देव कसोटी सामना खेळत होते. 98 धावा त्यांनी केल्या आणि मध्यंतर झालं, लंच टाइम झालं. लंच टाइम नंतर ते आउट झाले. त्यावेळी त्यांना वार्ताहरांनी विचारलं की तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे, तुम्ही अजूनही वर्ल्ड रेकॉर्ड बनवू शकता. त्यावेळी त्यांनी सहज एक उत्तर दिलं, तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकता, जागतिक विक्रम अजूनही करू शकता, तुम्ही राजीनामा का देता? त्यांच्या वेळी स्वच्छानिवृत्ती घेतली त्या स्टेडियमवर, कलकत्त्याच्या स्टेडियमवर. तुम्ही राजीनामा काही देऊ नका असं त्यांनी आग्रह धरला. त्यावेळी त्यांनी मस्त उत्तर दिलं, हे बघा, मी सेवानिवृत्त का होतो हा प्रश्न जोपर्यंत लोक विचारतात तोपर्यंत चांगला आहे. आणि जेव्हा लोक विचारतील तुम्ही सेवानिवृत्त कधी होता, या प्रश्नामध्ये काही चांगलं पण दिसत नाही. म्हणून आज मी सेवानिवृत्त होत आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या एका भगिनीला मी चार्ज देतो आहे. माझ्या खुर्चीवर बसण्याचं भाग्य त्या भगिनीला लाभत आहे. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, आपल्या भावंडांनी मोठं व्हावं, आपल्या समोर मोठं व्हावं, कर्तृत्व व्हावं, ही इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असायला पाहिजे. ती माझ्या मनामध्ये आहे. मॅडम, मी या नोकरीच्या माध्यमातून शाळेसाठी जे काही करू शकलो ते करण्याचं सामर्थ्य ज्यांनी मला दिलं ते माझ्या शाळेचे ज्ञानदाते शिक्षक, माझे सहकारी, माझे कनिष्ठ बंधू, या सर्वांच्या आजच्या प्रसंगी हृदयपूर्वक मी आभार मानतो. मित्र हो, तुमच्या सहकार्याशिवाय आणि परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय मी हे कार्य साध्य करू शकलो नसतो याची मला खात्री आहे.
मला तुमच्या सहवासामध्ये राहायला अजूनही आवडेल. आजच्या प्रसंगी मी खास आपल्यासमोर माझ्या परिवाराचे देखील आभार मानतो. माझ्या आई वडील, पत्नी, मुले या सर्वांनी त्यांच्या हक्काचा वेळ या नोकरीसाठी खर्च करण्याचा मला परवानगी दिली आणि या संपूर्ण जीवन काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. खऱ्या अर्थाने माझा परिवार हाच माझा प्रेरणास्रोत राहिला आहे. मित्र हो, माझ्यानंतर या केंद्राने शाळेने उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी या सदिच्छा मी व्यक्त करतो. तसेच तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने भावी आयुष्यात खूप उंची गाठावी या शुभेच्छा देतो. माझ्या प्रति अतुलनीय पाठिंबा आणि मैत्री दाखवण्याबद्दल धन्यवाद व आजच्या या सोहळ्यासाठी पुन्हा एकदा आभार. तसेच ज्यांनी खूप मदत केली, माननीय खोडे सर पत्रिका बनवणं, आताच जे सूत्रसंचालन केलं सौ पिंपळे मॅडम, श्री कांबळे सर उत्कृष्ट सूत्रसंचालन, सौ काळे मॅडम छान असा परिचय दिला, ठाकूर सर, श्री भरत भोईर सर, पाटील सर, धरत सर, गायकवाड सर, सोडणे सर, तुमच्या मेहनतीला सलाम. आमच्या शाळेतील भोई मॅडम, सुरसे मॅडम यांनी खूप मेहनत घेतली या प्रसंगी. त्या तुमच्या सगळ्यांच्या, तसेच माझे शिक्षक मित्र, या केंद्रातील सर्व शिक्षिका, प्रत्येकाने मला खूप खूप जीव लावला. या सर्वांचे मी आभार मानतो. पुन्हा एक वेळ श्री माननीय गट शिक्षणाधिकारी आसोले साहेब यांना धन्यवाद देतो. आपण पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. केंद्र प्रमुख माननीय सौ प्रिया पाटील यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी कोणी राहून गेलं असेल त्या सर्वांचेही मी आभार मानतो आणि माझं आजचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण विभाग आणि केंद्र शिवनगर जिल्हा परिषद शाळा नांदकर या शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम होत आहे. शक्यतो निरोप समारंभ आजच्या काळामध्ये बरेचसे फार्म हाऊसला होत असतात, परंतु या ठिकाणी या गावातील सर्व सन्माननीय ग्रामस्थ असतील किंवा पोलीस पाटील, सरपंच, अध्यक्ष, SMC आणि यांच्या या सगळ्या सहकार्यातून हा अतिशय शाळेचे सर्व मुख्याध्यापक, केंद्रातील शिक्षक यांच्या सहकार्यातून सौजन्याने हा कार्यक्रम साकारत आहे. आणि ज्याचा हा कार्यक्रम आहे ते माझे कला अध्यापक विद्यालयाचे माझे सहकारी काशीनाथ बबन पष्टे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला DED महाविद्यालय, कस्तुरबा अध्यापक विद्यालय या ठिकाणी मुरबाड शिवळे येथे होतं आणि त्यावेळेला आम्ही 1983 ते 85 ते 87 अशी आमची बॅच होती. आणि तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मी, तर तुम्ही ऐकत राहिला आता, कारण ही बालमैत्री कशी असते किंवा शाळेची मैत्री कशी असते. आम्ही 42 विद्यार्थी होतो, सर्व शिक्षक त्या ठिकाणी. आम्ही मुरबाड तालुक्यात शिक्षण घेतलं, कस्तुरबा अध्यापक विद्यालय शिवळे मुरबाड. आणि त्या माध्यमातून 1987ला जी जम्बो भरती निघाली, 88ला त्या भरतीमध्ये सर्व शिक्षक झाले. पण काशीनाथ पष्टे सर यांनी इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी 8 महिने काम केलं आणि मी मात्र महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलं. आणि म्हणून मी इकडे वळलो. मी नंतर परीक्षा दिल्या, परीक्षेच्या माध्यमातून मी या पदावर आता जवळजवळ 28 वर्ष विस्तार अधिकारी काम करत आहे. कुठल्याच महाराष्ट्रामध्ये 28 वर्ष विस्तार अधिकारी राहत नाही, तो पुढे जात असतो. पण आपल्या जिल्हा परिषदचा जो काय घोळ आहे, आता मी या ठिकाणी खंत व्यक्त करतो. असो, तर असे माझे काशीनाथ पष्टे सर, ज्या वेळेला त्यांनी आता मागाशी मनोगतातून सगळ्यांनी सांगितलं, सरांनी सुद्धा, सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की 16 वर्ष खांडेर, 16 वर्ष त्यानंतर कोणती शाळा सर, मालेड आणि पाडाळे शाळा. म्हणजे मी मुरबाडला शिक्षण विस्तारातील 96ला लागलो. त्यावेळेला माझे मित्र सगळे सहकारी त्या ठिकाणी काम करत असताना सगळ्या मित्रांचं अतिशय सहकार्य. मी अतिशय तरुण, 27 वर्षाचा, आणि सगळे माझे मित्र सहकारी. पण कुठल्याच प्रकारचा आव किंवा वेग, कुठल्याच प्रकारचा उन्मत्तपणा आमच्या सेवेतून झालेला नाही. सरांचं म्हणायचं झाल्यास काशीनाथ बबन पष्टे नावाचे जे आमचे सद्ग्रस्त सर होते, म्हणजे आदर्श गुरुजी, सरांचे वडील, आमच्या गावात त्यांनी सेवा केली होती. म्हणजे तळेकल शाळा, आणि त्या तळेकल शाळेत मी त्यावेळेला इयत्ता पहिलीपासून त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतलं, जसं सरांनी माझगाव शाळेत घेतलं. म्हणजे बबन पष्टे सरांनी जी काही त्यांच्या घरामध्ये जी काही संस्काराची खाण आहे, गुरुजनांचा वारसा आहे,
त्या गावामध्ये मला वाटते 40-50 तरी शिक्षक असावेत, पष्टेच, नुसते पष्टेच. आणि सर्व पष्टेंचं घराणं त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात किंवा शहापूर तालुक्यात गोतावळा सगळे सोयरे मुरबाड आणि शहापूरमध्ये जेवढा त्यांचा समाज आहे तेवढा समाज अतिशय विखुरलेला आहे. आणि म्हणून असे काशीनाथ पष्टे सर ज्या वेळेला 38 वर्ष 8 महिने सेवा करतात आणि शेवटच्या टप्प्यात त्या वेळेला भिवंडी तालुक्यात येतात. आताच आमच्या एका सहकार्यांनी म्हणजे आमचेच ते नारायण गावळ सर असतील किंवा मेघराज गोडंबे ही सर्व मंडळी त्या कला अध्यापक विद्यालयात घडलेली आहे. आणि या घडणुकीतून ते मुरबाड तालुक्यामधून किंवा शहापूर तालुक्यामधून या तालुक्यात जे येतात तुम्ही बघा त्या शिक्षकांच्या कामाचा जी काही आराखडा आहे किंवा कामाची जी काही आखीव रेखीव देखणे काम आहे. आता या ठिकाणी सांगावसं मला अभिमान वाटेल की मुरबाड मधून किंवा शहापूर मधून किंवा भिवंडी मधून काही अतिशय चांगल्या मनोवृत्तीचे शिक्षक काम करणारे मेहनती शिक्षक या आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या केंद्रात सुद्धा जिल्हा परिषद शाळा वैजवळ शाळा असेल आपल्या तालुक्यामध्ये अशा नामांकित शाळा आहेत. काम करण्याची मनोवृत्ती पहिल्यापासून असावी लागते. ती मनोवृत्ती सरांच्या अतिशय अंगात आहे, गुण म्हणजे त्यांच्या अंगी भिनलेले आहेत. आता त्यांनी जरी 32 वर्ष सेवा मुरबाडमध्ये केली असेल, अखेरच्या काळात ते इथे आले भिवंडीत. माझ्याकडे योगायोगाने गेले 2 वर्ष हा अतिरिक्त कार्यभार किंवा प्रभार आहे. सातत्याने माझ्या कार्यालयात येऊन बसायचे ते, तुम्हाला काही अडचण आहे का, आणि कुठल्या प्रकारचा जरी प्रसंग आला तर ताबडतोब ते कुठल्या प्रकारचा सल्ला देत असत. आणि अशा प्रकारे सल्ला मसलत करून तासन तास बसून संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत त्यांचं एवढं धडपडी जेवण आहे. मगासपासून मी ऐकतोय की अतिशय चापल्य आणि अतिशय मन मिळावं म्हणणं किंवा अतिशय धडपडी व्यक्तिमत्व हे संपूर्ण या केंद्रामध्ये त्यांनी 4 वर्षात सगळ्यांना स्वीकारलेलं आहे. सगळ्यांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. आणि स्वीकारताना आपण बघतो 32 वर्ष 40 वर्ष सेवा झाली, पण आपण काही वेळेला त्या एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल कसं निरोप समारंभात काही वेळेला चांगुलपणा दाखवत असतो. मला वाटतं काही वेळेला वरवरपणा पण चांगुलपणा दाखवला जात असतो. तर तसा नव्हे तर आतापर्यंत जेवढे आता बघा या ठिकाणी पदाधिकारी अधिकारी शिक्षक बंधू सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलेलं आहे. सरांच्या या शाळेमध्ये मी जवळजवळ 4-5 भेटी दिलेल्या असतील. त्यांची 4 वर्षापूर्वीची शाळा आणि आताची शाळा याच्यामध्ये बराच बदल आहे. मी कोणाबद्दल कुत्सितपणे बोलत नाही, पण सरांचं काम बोलतंय, कर्म बोलतंय आणि त्यांचा स्वभाव बोलतोय. त्यांच्या स्वभावामध्ये इतका आपसूकपणा आहे. आम्ही करावी केंद्रातलं काय करावं, त्यांच्याकडे असलेला आदर्श आपण घेतला पाहिजे. आपण काय करतो त्याच्याबद्दल नुसार व्यक्त होतो, पण त्याच्यातलं काहीतरी घ्यायला पाहिजे. आपण ते घेणं अपेक्षित आहे. सरांमध्ये जे काही आहे नात्यात आहे ते जात्यातच आहे म्हणून आपण ते मुळातच आहे, ते मुळात असायला हवं असतं. म्हणजे स्वभाव म्हणून बदलत नाही. सरांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि एक छोटीशी कविता मी सादर करतो.